आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आता? भाषेचा अभ्यास करायचा आहे. बरोबर, भाषेचा अभ्यास करायचा आहे. भाषेत कशाचा अभ्यास करायचा आहे? श्रावण मास. श्रावण मास या कवितेचा अभ्यास करायचा आहे. श्रावण मास ही एक कविता आहे, बरोबर. या कवितेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ही कविता कोणी लिहिली आहे माहितीये तुम्हाला? बालकवींनी ही कविता लिहिलेली आहे. या बालकवींचं नाव काय आहे माहितीये तुम्हाला? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. तुम्ही पाहिलंय का त्यांना? पाहिला फोटो त्यांचा? बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा फोटो पाहिला का? हो पाहिलं, व्हिडिओ पाठवले. हा, व्हिडिओ पाठवले होते, त्याच्यात पाहिलाय. बरोबर. कोण आहे? बालकवी आहे. बरोबर, हे बालकवी आहेत. यांचं नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. यांनी ही कविता लिहिलेली आहे. पाहिलं सगळ्यांनी? हो. हे जे बालकवी होते यांचंच नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. यांचा जन्म कधी झालाय? 1890. बरोबर, 1890 साली यांचा जन्म झालाय. आणि मृत्यू? 1918. बरोबर, 1918. आणि यांनी निसर्ग या निसर्गावर खूप कविता लिहिलेल्या आहे. यांना निसर्ग कवी म्हणून हे प्रसिद्ध आहे. निसर्ग माहितीये सगळ्यांना? निसर्ग. ऋतुजा काय सांगते? हा, बरोबर. निसर्ग म्हणजे आपल्या आजूबाजूचे झाड, प्राणी, पक्षी, फुलं, सगळं काही, डोंगर, नद्या, हे सगळं निसर्गात येतं. या निसर्गावर त्यांनी कविता लिहिल्या म्हणून त्यांना निसर्ग कवी म्हणून ते प्रसिद्ध आहे. आणि यांना 1907 मध्ये ते हे आहे निसर्ग. दिसतंय सगळ्यांना? या निसर्गावर त्यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना निसर्ग कवी असं म्हणतात. आणि 1907 मध्ये जळगाव येथे झालेल्या कवी संमेलनात 1907 मध्ये जळगाव येथे झालेल्या कवी संमेलनामध्ये त्यांना बालकवी म्हणून गौरवण्यात आले होते. आणि बालकवींची कविता हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. बालकवींची कविता हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. आता ही जी कविता आहे या कवितात त्यांनी थोडस निसर्ग आणि पावसाचं पण वर्णन केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना पाऊस आवडतो का? पाऊस आवडतो? आवडतो. जान्हवीला आवडतो. अजून? नाही. काव्याला नाही आवडत. बरं, अजून कोणाला पाऊस आवडतो? पाऊस आवडतो का कोणाला? जान्हवी तुला का आवडतो पाऊस? का आवडतो? काय आवडतं पावसातलं? काय आवडतं? पाऊस का आवडतो तुला? पावसामध्ये आपल्याला शांत वाटते. मग बरं,
जान्हवी म्हणाली छान. जान्हवी म्हणाली पाऊस आल्यावर सगळीकडे छान वाटतं, शांत वाटतं. शांत वाटतं म्हणून तिला पाऊस आवडतो. काव्याला नाही आवडत, थोडा थोडा पाऊस नाही आवडत. अजून कोणाला काय वाटतं पावसाळ्याविषयी काय वाटतं? अजून कोणी सांगणार आहे? कसं वाटतं पावसाळ्यात? हा यशराज बोल. पाऊस हा म्हणा हा 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 बरं म्हणून आवडतो. बरं यशराज म्हणाला शेती छान येते. शेती छान येते म्हणून त्याला पाऊस खूप आवडतो. बरोबर. बरं ठीक आहे. अजून कोणी काही सांगणार आहे? कोणाला काही सांगायचंय अजून? हा वैष्णवी बोल. वैष्णवी. पाऊस कमी आवडतो. कमी आवडतो पाऊस. कमी आवडतो. पाऊस आवडतो पण खूप पाऊस आवडत नाही. बरं तिने सांगितलं थोडा पाऊस आवडतो, जास्त पाऊस आवडत नाही तिला. अजून कसं दिसतं आजूबाजूला? हिरवी काच दिसत ना. बरोबर हिरवेगार दिसते. जान्हवी काय सांगतीये? काय बोलताय त्याच्यात बोलताय काव्या म्हणाली सगळीकडे हिरवगार दिसतंय. जेव्हा पाऊस येतो तेव्हा बर सगळीकडे हिरवगार दिसतं असं तिने सांगितलं. आता ही जी कविता आहे श्रावण मास, यातला श्रावण श्रावण हा महिना आहे. श्रावण माहितीये ना तुम्हाला? मराठी महिने माहिती आहेत ना? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आहेत ना असे मराठी महिने. त्यातला श्रावण हा मराठी महिना आहे. आणि मास म्हणजे काय? म्हणजे महिना. बरोबर. श्रावण मासी म्हणजे काय? श्रावण श्रावण महिना असतो. बरोबर. श्रावण महिन्यातली ही कविता आहे. आता या श्रावण महिन्याची ही जी कविता आहे या कवितेमध्ये बालकवी काय काय सांगतात ते आपण पाहायचं आहे. ठीक आहे. आता पहिल्या 2 ओळी मी वाचते ऐका. पहिल्या 2 ओळी वाचते ऐका. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. तुम्हाला म्हणायची मी सांगू एक एक शब्द सांगू. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. थोडंफार समजलं बघा. श्रावण महिन्यातला हर्ष म्हणजे काय? आनंद. हर्ष म्हणजे काय? आनंद. हर्ष म्हणजे आनंद. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. हिरवळ म्हणजे काय? हा हिरवगार. सगळीकडे हिरवगार झालं असतं. चोहीकडे म्हणजे काय माहितीये? चोहीकडे म्हणजे सर्व बाजूला. चोहीकडे चारही दिशांना
पुढे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळीकडे एकाच बाजूला हिरवं हिरवं असं होतं का? नाही. चोहीकडे हिरवेगार. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे. क्षणात क्षणात पटकन क्षणात येते सरसर शिरवे. आता सरसर शिरवे. शिरवे म्हणजे काय? इकडे बघा. क्षणात येते शिरवा. शिरवा म्हणजे थोडा वेळ पडणारी पावसाची जोरदार सर, जी थोडा वेळ येते, खूप वेळ नाही येत, थोडा वेळ पटपट 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 पट पडून जाते, तिला म्हणायचं सरसर शिरवे. जसं वैष्णवी काय म्हणाली, मला खूप पाऊस नाही आवडत, थोडा थोडा पाऊस आवडतो, असं वैष्णवी म्हणाली की नाही. मग तसं सरसर शिरवे येतं आणि निघून जातं. क्षणात येते सरसर शिरवे. क्षणात एका सेकंदात अगदी छोट्या वेळात क्षणात फिरूनी ऊन पडे. तुम्ही पाहिलंय असं? शाळा सुटल्यावर आपण रेनकोट घालतो, पाऊस येतोय म्हणून रेनकोट घालतो, रेनकोट घालून निघालो की पाऊस निघून जातो आणि ऊन पडतं. होतं ना असं बरेचदा, हो की नाही? म्हणून बालकवी म्हणतात, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे. कळलं? आता याचे चित्र बघायचं का? याचं चित्र बघायचं का एकदा? हिरवळ. हिरवळ. हिरवळ कशी असते? दिसतंय? हिरवगार. हिरवळ दाटे चोहीकडे. हे बघा, सगळीकडे कसं हिरवगार दिसतं की नाही? पावसाळ्यात असं सगळीकडे हिरवगार छान दिसतंय. हिरवळ दाटे चोहीकडे. आणि आता पुढे बघूया आपण. पुढे आहे सरसर शिरवे. क्षणात येते सरसर शिरवे. सरसर शिरवे म्हणजे काय? पाऊस येत असतो, पावसाची सर येते जोरदार. क्षणात येते सरसर शिरवे म्हणजे पावसाची धार येते, सर येते जोरदार, आणि आपल्याला असं वाटत असतं की अरे किती पाऊस येतोय ही. आणि काय होतं? क्षणात ती पावसाची सर संपते, पाऊस जातो आणि आपल्याला सगळीकडे ऊन दिसायला लागतं. क्षणात फिरूनी ऊन पडे. आणि मग काय दिसतं आपल्याला? ऊन. हळूहळू ऊन पडायला लागतं परत, है की नाही? सगळीकडे बघा, आता तिथे पाऊस जातो आणि ऊन येतं, है ना? आता बघा, पुढे बघा. बरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे. दिसतंय इंद्रधनुष्य? इंद्रधनुष्य दिसतंय? हो. हा. वरती बघता इंद्रधनु. इंद्रधनु म्हणजे काय? इंद्रधनुष्य. या इंद्रधनुष्याचा गोफ. गोफ माहितीये तुम्हाला? गोफ. गोफ म्हणजे असे जाड दोन दोर असतात. हे बघा, गोफ असं 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 विणलेलं असतं. गोफ, याला म्हणायचं गोफ. दिसतंय? मग असा इंद्रधनुचा गोफ विणलेला आहे. वरती बघता, तुम्ही आकाशाकडे पाहिलं तर आकाशाकडे इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे. विणला असे म्हणजे काय? गुंफला आहे, विणला आहे. असं इंद्रधनुष्य आकाशात विणलं आहे असं कवीला वाटतंय. आणि ते कशासारखं दिसतंय? मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. आता बघा, मंगल तोरण. मंगल तोरण म्हणजे आकाशाकडे पाहिलं. हॅलो हॅलो, आवाज येतोय?
कोणाचा माईक चालू आहे? जान्हवी माईक बंद कर. हा. प्रसाद माईक बंद कर. आता बघा त्यांनी काय सांगितलंय, मंगल तोरण. मंगल म्हणजे काय माहितीये? मंगल. मंगल म्हणजे शुभ. मंगल. मंगल म्हणजे काय? शुभ, चांगलं. असं तोरण बांधलंय. तोरण माहितीये तुम्हाला? जर लग्न असेल किंवा घरात पूजा असेल तर दरवाजाला तोरण लावतात बघा. दरवाजाला तोरण लावतात ना. मग तसं कवीला वाटतं की आकाशाकडे पाहिलं की आकाश हा मंडप आहे. मोठा मंडप टाकलेला आहे आणि त्याला छान तोरण लावलेलं आहे. ते तोरण म्हणजे काय? इंद्रधनुष्य. त्या इंद्रधनुष्याचं तोरण लावलंय असं कवींना वाटतं. म्हणून ते म्हणतात की वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. म्हणजे कोणाकोणाला असं वाटतं की ते मंगल तोरण लावलेलं आहे छान इंद्रधनुष्याचं. ठीक आहे. आता पुढे बघा काय सांगतायत ते. झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे, तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. बरोबर. आता बघा, झालासा सूर्यास्त. सूर्यास्त म्हणजे काय? सूर्यास्त. सूर्याचा म्हणजे अस्त संध्याकाळी. होतो. सूर्य संध्याकाळी. मावळतो है ना. सूर्य मावळतो. हे बघा कसं दिसतंय है ना. सूर्य झालाय, सांज झालीये, कसं वाटतंय? आहा छान. हो की नाही. झाला असा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे. म्हणजे जेव्हा खूप पाऊस पडतो तेव्हा कधी कधी काय वाटतंय की सूर्यास्त झालाय, आता अंधार झालाय, आता सूर्य गेला, खूप अंधारून येतं. पण पण एका क्षणात त्या सूर्याच्या समोरचे जे ढग आहेत ते ढग परत बाजूला होतात. हो की नाही. अंधार होतो, पुन्हा ऊन येतं, अंधार होतो, पुन्हा ऊन येतं. असं होतं की नाही. मग तो पुन्हा उघडलाय असं वाटतं. ते ढग सूर्यावरून बाजूला होतात. ढग सूर्यावरून बाजूला होतात आणि थोडं थोडं ऊन यायला लागतं. ते कुठे पडतं? तरु शिखरांवर. तरु. तरु म्हणजे काय? झाड. तरु म्हणजे काय? झाड. तरु म्हणजे झाड. हा, त्या झाडांवर, तरु शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. सगळीकडे पिवळे पिवळे ऊन पडतंय असं वाटतं. तरु शिखरांवर. तरु म्हणजे झाड आणि झाडाच्या या शिखरांवर ऊन पडतंय, घरावर ऊन पडतंय आणि त्या उन्हाचा रंग पिवळा पिवळा दिसतो आपल्याला. ऊन पडल्यासारखं वाटतं. तरु म्हणजे काय सांगितलं? तरु म्हणजे काय सांगितलं? झाड. बरोबर. आणि शिखर. झाड. बरोबर. शिखर म्हणजे त्याचं टोक, वरचं टोक. या तरु शिखरांवर, डोंगरांवर, घरांवर ऊन पडल्यासारखं जरा वेळाने परत वाटायला लागतं. आता पुढच्या ओळी बघा. पुढच्या ओळी बघा. उठती वरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा. म्हणजे जलद. जलद म्हणजे काय? जलद म्हणजे ढग. जलद म्हणजे काय? ढग. या जलदांवरती, ढगांवरती अनंत. अनंत म्हणजे असंख्य. अनंत. अनंत म्हणजे असंख्य. असंख्य, अनेक, खूप असे संध्या राग पहा. तुम्ही पाहिलंय संध्याकाळी खूप सारे रंग आकाशात दिसतात. आकाशात खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिसत असतात. मग असं वाटतं की कोणीतरी संध्या राग म्हणतंय असं कवीला वाटतं की संध्याकाळी खूप खूप छान 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 रंग दिसतात. हे बघा. संध्याकाळ,
संध्याकाळ झाल्यावर आकाशात असे वेगळे वेगळे रंग दिसायला लागतात, हो की नाही? मग कवीला असं वाटतंय की संध्या रागच कोणीतरी म्हणतंय आणि त्यांनी म्हटलंय सर्व नभांवर. नभ, नभ म्हणजे काय? नभ म्हणजे ढग, आकाश, आकाश. आणि या आकाशावर कोणीतरी सुंदर चित्र रेखाटले, रेखिले. रेखिले म्हणजे रेखाटले. रेखिले म्हणजे काय? रेखाटले. कोणीतरी छान चित्र काढल्यासारखं वाटतंय ना, हो की नाही? किती छान चित्र काढल्यासारखं वाटतं. मग असं कवीला पण वाटतंय की जेव्हा संध्याकाळी आकाशात ते बघतात तेव्हा सगळीकडे छान रंग पसरलेले दिसतात आणि हे कोणीतरी काय सुंदर चित्र काढलंय असं त्यांना वाटतं. हे सुंदरतेचे रूप महा. महा, महा म्हणजे काय? महा म्हणजे महान. महान, महा म्हणजे काय? महान म्हणजे खूप मोठं असं चित्र काढलेलं आहे. सुंदर असं चित्र काढलंय. आता पुढे बघा. बलाकमाला उडता भासे कल्प सुमांची माळ चिते उतरून येती अवनी वरती ग्रह गोल चिकी एकमते. बलाकमाला, बलाकमाला, बलाक, बलाक म्हणजे बगळे, बगळे. बलाक म्हणजे काय? बगळे. आणि त्या बगळ्यांची माळ. माला, माला म्हणजे माळ. हे बघा बगळे, हे सगळे बगळे आकाशात फिरतायत, उडतायत. ते कसं दिसतं? माळेसारखं, माळ असल्यासारखं वाटतं, हो की नाही? बलाकमाला, बलाकमाला उडता भासे, हे उडत असतात. भासे, भासे म्हणजे वाटे. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते. कल्प, कल्प म्हणजे कल्पना, कल्प म्हणजे कल्पना. आणि सुमांची, सुमांची म्हणजे काय? हे बघा सुमांची म्हणजे फुलांची, फुलं, फुलं. सुमांची म्हणजे फुलांची. असं वाटतं की ही कल्पना करता येते, ही सगळी फुलांची माळ आहे असं वाटतंय. ही बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते उतरून येती. आता हे जे बगळे, हे बगळे जेव्हा उतरून येतात खाली, खाली उतरून येतात, ते उतरून आल्यावर असं वाटतं उतरून येती अवनी वरती ग्रह गोल चिकिते, ग्रह गोल चिकी एकमते. हे जेव्हा खाली येतात बगळे, बगळे जेव्हा खाली जमिनीवर उतरून येतात तेव्हा असं वाटतं की ग्रह तारे, ग्रह आकाशामध्ये, आकाशात ग्रह तारे असतात ना, ग्रह तारे सगळे वेगळे वेगळे ग्रह फिरतात, ते ग्रह हळू 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 उतरून खाली आलेत अशी कल्पना कवीला वाटते, हो की नाही? अशी कल्पना वाटते की ते आकाशात उतरून आलेत हे सगळे ग्रह. उतरून येती अवनी, अवनी म्हणजे काय? अवनी, अवनी म्हणजे पृथ्वी, पृथ्वी. अवनी म्हणजे पृथ्वी. पृथ्वीवरती हे ग्रह गोल, ग्रह आपले जे ग्रह असतात ते ग्रह गोल, ग्रह गोल उतरून आले आहेत असं कवीला वाटतं. ठीक आहे.